कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी कामाचा धडाका लावला आहे। गेल्या आठवड्यात कचरामुक्त कसबा अभियानाची सुरुवात त्यांनी केल्यानंतर आता त्यांनी पाणी पुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांना येत असणाऱ्या समस्यांचा मुद्दा हाती घेतला आहे। यासाठी त्यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मतदारसंघात पाहणी दौरा केला। यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत अधिकाऱ्यांना या समस्या लवकरात लवकर दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। या पाहणी दौऱ्यावेळी मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। कसबा मतदारसंघातील नागरिकांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे। त्यासाठी आज कसबा मतदारसंघातील पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका पाणीपुरवठा खात्यातील प्रमुख अधिकारी नंदकुमार जगताप यांना सोबत घेत मतदारसंघातील विविध ठिकाणी पाहणी करत आहे, असं हेमंत रासने यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीत महायुतीवर जनतेने विश्वास दर्शवला असून कसबा विधानसभा मतदारसंघातील जनतेने सर्वाधिक 90,000 मते मला दिली। हा जो आशीर्वाद मला जनतेने दिला आहे, लोकांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे। पाण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच काही भागात अनियमित पाणीपुरवठा या सर्व समस्या आहेत। या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका पाणीपुरवठा खात्यातील प्रमुख अधिकारी नंदकुमार जगताप यांना सोबत घेत मतदारसंघातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केलेला आहे। यावेळी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील असा विश्वास आमदार रासने यांनी नागरिकांना दिलाय। आज या ठिकाणी संपूर्ण कसबा मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नाकरता आपण मागच्या आठवड्यात शनिवारी आपली निवड झाली आणि सोमवारी आपण संपूर्ण भागातील कचऱ्याचा विषय आपण हातात घेतला। संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये आपण ॲडिशनल कमिशनर आणि त्या कचऱ्याचे खाते प्रमुख घेऊन गेलो। आपलं एक स्वप्न आहे की कसब्यात सुंदर कसबा, स्वच्छ कसबा करायचा, क्लीन कसबा करायचा, रस्त्यावर एक सुद्धा कचरा असला कामा नये, ह्याकरता आपण काळजी घेणार आहोत। आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जो सफाई कर्मचारी आहे त्यांचा हात कचऱ्याला लागणार नाही, हा माझा विजन आहे। त्या दृष्टिकोनातून आपण काम करतो आहे। त्याचबरोबर पाणी ही खूप मोठी समस्या आहे। हा विषय मी मुंबईला जाऊन आल्यानंतर शपथविधीनंतर मी ड्राईव्ह करणार होतो, परंतु एकंदरीत ह्या भाऊमहाराज बोळातल्या अनेक तक्रारी आल्या आणि आत्ता पाण्याची खूपच अडचण आहे समजल्यानंतर उद्या जायचं आहे, म्हणून मी आजच पाण्याच्या विषयाकरताची आपण हे विजिट दौरा घेतला आहे। संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये आम्ही आत्ता फिरणार आहोत। जिथं जिथं प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम फिजिकली खातेप्रमुखांना दाखवणार आहोत। मी कमिशनरांनाच बोलवणार होतो, परंतु आपल्या कमी कालावधी शॉर्ट नोटीसमध्ये मी त्यांना कळवलं आणि आज त्यांच्या माध्यमातून सगळ्या भागात संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये जिथं जिथं पाण्याची अडचणी त्या सगळ्या ठिकाणी व्हिजिट देऊन त्यांना जे प्रॉब्लेम आहेत ते लिखित स्वरूपात देऊन त्यांच्याकडनं 15 दिवसात अहवाल घेऊन हा सगळा विषय 1 महिन्याच्या आत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवून नागरिकांना त्याच्यातनं रिलीफ मिळण्याकरता मी प्रयत्न करतो। हा प्रॉब्लेम कशामुळे झाला हे आता टेक्निकली ते उत्तर देतील, त्यांना त्याच्याकरताच बोलवलेलं आहे। आपल्याला लोकांना पाणी मिळणं हा माझं काम आहे, ते मी करणार। नाही, विलंब नाही। आता जाहीर केलं की 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर नवीन सरकार अस्तित्वात येईल। लोकसभेला कुठे गेले होते? सुप्रिया सुळे निवडून आल्या मोठ्या मताधिक्याने। बारामतीमध्ये अजित पवारांच्या मिसेस पडल्या, त्यावेळेस ईव्हीएमवर घेतला का आक्षेप? त्यामुळे ते हरले की ईव्हीएम एवढाच त्यांना विषय।